हॅलो फ्रेंड्स, अश्विनी किचन आर्ट या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत। उपवासासाठी झटपट असे बनवा अगदी छान आतमधून क्रंची आणि वरून एकदम सॉफ्ट असे कटलेट्स। तर रताळ्याचे एकदम छान असे कटलेट्स तयार होतात आणि अगदी कमी तुपामध्ये किंवा तेलामध्ये फ्राय करा। अगदी 2 चम्मच तुपामध्ये किंवा तेलामध्ये छान असे तयार होतात। तर 1 पाव रताळा घेतलेले आहेत। रताळे छोटे पीस करून घ्यायचे, कारण आतमध्ये शिजायला वेळ लागेल। थोडेसे जाड असतील तर असे छोटे छोटे पीस करून कुकरमध्ये 2 शिट्ट्या करून घ्यायच्या। याच्या असे काप करून घेतल्याने लवकर शिजतील आतमध्ये। आणि 2 शिट्ट्या कुकरच्या डब्यालाही लावू शकता किंवा पाण्यामध्ये असे उकडून सुद्धा घेऊ शकता। तर 2 शिट्ट्याच लावून घ्यायच्या, त्याच्यावरती जास्त म्हणजे शिजू नाही द्यायचे, कारण ते ओव्हरकुक झाल्यानंतर एकदम गिडगिडीत होतील आणि व्यवस्थित आपले तयार नाही होतील। तर बघू शकता 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। तर त्याचे साल थंड झाल्यानंतर साल काढून घ्यायचे। छोटे छोटे टिप्स सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बाइंडिंग येण्यासाठी, कटलेटची बाइंडिंग व्यवस्थित येण्यासाठी काय वापरावं, तर अशा छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। थंड झाल्यानंतर रताळी छान थंड होऊ द्यायची, गार होऊ द्यायची। त्यानंतर असं चम्मचच्या सहाय्याने किंवा अशा फोकच्या सहाय्याने त्याला मॅश करून घ्यायचं। लगेच असे मॅश होतात आणि बघू शकता व्यवस्थित मॅश झालेले आहेत। साईडला ठेवून द्यायचं। आता एका टोपामध्ये 1 चम्मच तूप टाकलेलं आहे। 5 ते 6 काजू आणि 5 ते 6 बदाम घेतलेले आहेत। त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत, काप करून घेतलेले आहेत। तर 1 चम्मच तूप गरम करून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम अगदी लो आहे। त्यामध्येच 2 चम्मच साखर टाकलेली आहे। एवढी साखर व्यवस्थित इनफ आहे। 5 ते 7 पॅटीस म्हणजेच कटलेट्स तयार होतील याच्यामध्ये। तर काजू आणि बदाम जे असे छोटे छोटे काप करून घेतले आणि 2-1 चम्मच मनुके आहेत, तेही असे हलकेसे तुपामध्ये भाजून घ्यायचे। आपल्याला याचा पाक बनवून नाही घ्यायचा आहे। 1 ते 2 मिनिट असं भाजून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा आणि लगेच मिश्रण वाटीमध्ये काढून घ्यायचं, म्हणजे ते गार होते, म्हणजे आपली साखर मेल्ट होत नाही आणि त्याचा पाक तयार होत नाही। तर पूर्ण मिश्रण गार झाल्यानंतर एक गोळा घ्यायचा, निंबाच्या आकारा एवढा गोळा घेतलेला आहे। त्याचा थोडासा असा गोल, अशी पुरी जशी लाटतो आपण किंवा छोटंसं असं गोल करून घ्यायचा आणि त्यामध्ये पाहिजे तेवढं सारण, आता 1 चम्मच इथं सारण टाकलेलं आहे। तर असं व्यवस्थित त्याला पॅक करून घ्यायचं, गोल असा आकार द्यायचा। जर वरून थोडंसं कमी बॅटर पडलं असेल तर वरून असं व्यवस्थित त्याला सील करायचं। व्यवस्थित सील केल्याने काय होणार, तुपामध्ये किंवा तेलामध्ये तुम्ही जेही फ्राय करसाल, म्हणजे ज्यामध्ये फ्राय करसाल तुपामध्ये किंवा तेलामध्ये, तेव्हा ते फुटतील नाही साईडला, म्हणजे बाहेर येणार नाही सारण। तर असं व्यवस्थित कटलेट्स तयार करून घेतलेले आहेत, बघू शकता। आणि अशाच पद्धतीने मी सर्व कटलेट्स बनवून घेते। रताळी आपण वेगळा काहीतरी पदार्थ बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। तर इथे तुम्ही कुठे बाहेर जात असाल किंवा ऑफिसवाल्या महिलांसाठी हे खूप असं छान एक पर्याय राहतो की असं काहीतरी बनवून ठेवायचं। रात्री बनवून ठेवा तुम्ही आणि ते सकाळी फ्राय करा आणि टिफिनमध्ये न्या, म्हणजे तुमचे एक छानपैकी अशी डिश तयार होणार, म्हणजे उपवासाची, फराळाची, आणि पोटभरही होतो, कारण बटाट्याचाच प्रकार येतो हा रताळं। तर यानेही पोट असं छान भरून राहते, गच्च राहते। तर अशा पद्धतीने छान असे मस्तपैकी बनवून घेते आहे। तर महत्त्वाचं म्हणजे आता याला बाइंडिंग येण्यासाठी तर मी काहीच वापरलेलं नाही आहे। हेच एक सिक्रेट आहे की रताळी जेव्हा शिजवतो तेव्हा शिजवताना त्याला ओव्हरकुक शिजवायचे नाही। 1-2 शिट्ट्यांमध्ये हे व्यवस्थित शिजून येतात आणि लगेच पाण्याच्या बाहेर काढायचे गरम, किंवा कुकरच्या डब्यामध्ये टाकतात तर लगेच काढून थंड होऊ द्यायचे आणि मॅश करायचे आणि पूर्णपणे बॅटर गार होऊ द्यायचं। त्यानंतर हे कटलेट्स बनवायला घ्यायचे। आता तवा ठेवलेला तापायला, त्यामध्ये 2 चम्मच तूप टाकलेलं आहे। सुरुवातीला तूप छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम
मीडियम टू हाय फ्लेमवर हे लगेच 2 मिनिटात तयार होते. गॅसची फ्लेम कमी अजिबात ठेवू नका, कारण गॅसची फ्लेम जर कमी केली तर तुम्ही तुपामध्ये किंवा तेलामध्ये ज्याच्यामध्येही हे फ्राय करताय ते त्याचं जे टेम्परेचर आहे ते कमी होतं आणि कमी टेम्परेचर झाल्यानंतर आपण हे रताळ्याचे कटलेट ज्या तेलामध्ये सोडतो तुपामध्ये तेव्हा ते विरघळू लागतात. त्यामुळे गॅसची फ्लेम हाय ठेवा किंवा मिडियम ठेवा. जर जास्त तापले असेल तर मिडियम ठेवा आणि त्याच्यावर हे खरपूस अशी भाजून घ्या. तर त्याच्यामुळे काय होतं, वरून लगेच त्याची जी कवर आहे ती होते आणि आतमधून ते सॉफ्ट राहतात. तर आता ह्याची टेस्ट अप्रतिम येते, कारण आपण जे सारण याच्यामध्ये भरलेलं आहे मी साखर, काजू बदाम तुपामध्ये छान भाजून घेतलेलं आहे आणि साखरही विरघळलेली नाही आहे. तर थोडंसं गरमी म्हणजे आता फ्राय करतो आहेत तर साखर एकदम विरघळत नाही, मेल्ट नाही होत, पण थोडीशी होते आणि थोडीशी क्रंची राहते. आणि काजू बदामचे जे काप आहेत ते पण छान असे कुरकुरीत लागतात. तर खाताना आतमधून असे क्रंची आणि वरून सॉफ्ट. तर अफाट या कटलेटची टेस्ट आहे ती उपवासाच्या. नक्की ट्राय करा. तसं रताळ्याचे दुधामध्ये वगैरे आपण ते शिखरण वगैरे बनवून खातो, पण असं काहीतरी वेगळं बनवायचा प्रयत्न करा आणि खरंच खूप छान होतात. जॉब करणाऱ्या स्त्रियांसाठी तर हा खूप उत्तम पर्याय आहे. रात्री बनवून ठेवा आणि सकाळी फ्राय करा. फारच फार 5 मिनटं तुम्हाला या रेसिपीसाठी लागतील सकाळी घाई गडबडीमध्ये. आणि पॅक करून न्या. दिवसभर अजिबातही खराब होत नाहीत, खूप छान राहतात. आणि आपण हे थोडेसे फ्राय केलेले आहेत तुपामध्ये, त्यामुळे त्याची टेस्ट जशास तशी राहते. तर नक्की बनवून बघा. आणि बघू शकता 2-1 मिनिट झालेले आहे आणि बघू शकता अगदी 2-3 मिनटात तयार होतात. तर खूप छान कटलेट्स तयार झालेले आहेत. तर पाहुणे येत असतील किंवा तुमच्यासाठी टिफिनसाठी, लेडीजसाठी किंवा कुणासाठीही हे खूप छान असे तयार होतात. तर नक्की बनवून बघा. आणि हेल्दी आहे. काजू बदाम तूप आणि स्वीट पोटॅटो म्हणजे रताळी सर्वच छान हेल्दी आहे, आरोग्यासाठी चांगलंच आहे. तर नक्की बनवून बघा. आणि तुम्हाला उपवास आहेत तर याचा आनंद घ्या आणि कमेंटद्वारे आवर्जून कळवा. जे कोणी दादा असतील ज्यांनी माझं चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि शेजारील बेलचं आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.